नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी करत आहे संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारा असा नाश्ता. आणि यामध्ये असणारे मक्याचे दाणे, बटर आणि चीज याचं कॉम्बिनेशन तर इतकं सुरेख आहे की हा पौष्टिक असा नाश्ता मुलं अगदी आनंदाने खातात. आणि हो, मी यामध्ये एक हिरवी मिरची घातली आहे. तुम्ही जर अगदी लहान मुलांसाठी हे बनवणार असाल तर मिरची नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे. ही काही फार मोठी अशी रेसिपी नाही. तर चला मग करता करता काही गप्पा. आता श्रावण मास चालू झाला आहे तर मग त्याबद्दलच बोलूया. तर मैत्रिणींनो, पवित्र असा श्रावण मास चालू झाला आहे. सगळीकडे हिरवळ आहे आणि वातावरणसुद्धा किती छान आहे. श्रावणात आपण उपवास, व्रतवैकल्ये व काही सणही साजरे करत असतो. हिंदू पंचांगानुसार श्रावण हा वर्षातला 5वा महिना आणि या महिन्यात विशेष उपासना आराधना ही महादेवाची केली जाते. या महिन्यात काही सण आपण साजरे करतो, जसे की नागपंचमी आहे. या दिवशी नागाची पूजा केली जाते आणि आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या रक्षणासाठी आपण प्रार्थना करतो. तसेच दुसरा सण आहे जो की बहीण भावाच्या अगदी जिव्हाळ्याचा, प्रेम आपुलकी दर्शवणारा असा रक्षाबंधन. हा सण आपण किती प्रेमाने साजरा करतो, नाही का? आणि याच पवित्र अशा महिन्यात काही वारांचे देखील विशेष असे महत्त्व आहे. त्यातील एक सोमवार, जो की महादेवांना अतिशय प्रिय आहे. या दिवशी आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो. या दिवशी उपवास करून पिंडीवर आपण शिवमूठ वाहतो. ही शिवमूठ प्रत्येक सोमवारी वेगवेगळी असते, जसे की कधी तांदूळ, कधी मूग, कधी तीळ तर कधी जवस. आणि ही मूठ वाहण्याचे सुद्धा एक वेगळे असे महत्त्व आहे. नंतर येतो मंगळवार. नवीन लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर हा विधी, हा कार्यक्रमसुद्धा आजकालच्या मुली किती हौशेने करतात. छान वाटतं. आणि गुरुवार असतो तो आपल्या गुरूंच्या चरणी आपली सेवा भक्ती व्यक्त करण्याचा वार. आणि नंतर असतो शुक्रवार. या दिवशी स्त्रिया आपापल्या श्रद्धेनुसार व्रत करत असतात. कोणी जरा जिवंतिकेचे पूजन करतात, तर कोणी या महिन्यात वैभव लक्ष्मीचे व्रत सुरू करतात. आणि या महिन्यात या व्रताला सुरुवात केल्याने या व्रताचे आपल्याला शीघ्र असे फळही मिळते. तसेच कोणी संतोषी मातेचेही व्रत करतात. असा हा शुक्रवार महालक्ष्मीच्या पूजनाचा असतो. नंतर येतो तो शनिवार. हा दिवस आहे मारुती पूजनाचा. देवघरात नरसिंहाचा फोटो स्थापन करून त्याचे पूजन केले जाते. आता वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या देशात या पूजनाचे वेगवेगळे बदल आहेत. तुम्हालाही माझ्यासारखाच हा श्रावण महिना आवडतो का? मला तर श्रावण महिना फार प्रिय आहे बाबा. तुम्ही तो कसा साजरा करता? आणि हा झटपट होणारा नाश्ता तुम्हीही असाच करता का? तेही मला कमेंटद्वारे कळवा. आणि हो, स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बाय.